नमस्कार. वेलकम टू इन्फोगॉड स्वामी आई चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगॉड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल. यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथपठण तुम्ही फॉलो करत असाल. तसेच उपासना देखील तुम्ही करून बघत असाल. जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. यावर आपण आपल्या हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथपठण शिकत असतो, स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो, तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो. असेच आज आपण एका स्पिरिच्युअल व्हिजिटला आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत सासवड येथे. सासवड येथील संत सोपानदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी व पतित पावन होण्यासाठी आपण आज येथे आलेलो आहोत. ज्यांना सासवड माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छिते की सासवड हे पुण्यामध्ये आहे व पुणे शहरापासून साधारण 30 किलोमीटरवरती सासवड हे छोटं शहर वसलेलं आहे व इथेच करा नदीच्या काठावरती संत सोपानदेव महाराज यांची संजीवन अशी पवित्र समाधी आहे. तर आज आपल्या चॅनल थ्रू तुम्ही भागवत एकादशी निमित्त संत सोपानदेव महाराज यांच्या संजीवन समाधीचे पवित्र दर्शन घ्या. या मंदिरामध्ये संत सोपानदेवांबरोबर इथे त्यांच्या पाठीमागे श्रीकृष्णाची देखील मूर्ती आहे व कालच पापमोचनी एकादशी होऊन गेलेली आहे व पापमोचनी एकादशीला श्रीहरी विष्णू नारायणांचे व त्यांचे जे रूप आहेत कृष्णाचे विठ्ठलाची त्याचं किती महत्त्व आहे हे आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही संत सोपानदेव महाराजांबरोबरच इथे जी छोटी छोटी मंदिरं आहेत समाधी स्थळाबरोबरती विठ्ठलाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, श्रीहरी विष्णू नारायणांचं लक्ष्मी नारायणांचं देखील सेपरेट मंदिर आहे, श्रीकृष्णाचं देखील छोटंसं मंदिर आहे. तर ह्या सगळ्याचं तुम्ही आपल्या इन्फोगॉड स्वामी आई चॅनल थ्रू आज दर्शन घ्या व पतित पावन व्हा. आज भागवत एकादशी असल्या कारणाने इथे सोहळ्याची, कीर्तनाची व येथील सामूहिक भोजनाची तयारी चालू आहे. तसेच तुम्ही समोर बघू शकता व्हिडिओमध्ये की आतील गाभाऱ्याला डेकोरेशन चालू आहे. सकाळची महासमाधीची पूजा उरकलेली आहे व अनेक भाविक इथे दर्शनाला आलेले आहेत. मी संध्याकाळी आल्यामुळे छोटासा व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दर्शन घ्या संत सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधीचे व आज भागवत एकादशी निमित्त पतित पावन व्हा. धन्यवाद.